दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. खरं तर अजितदादांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळं काम होतं किंवा महत्वपूर्ण काम होतं. बारामती तालुक्यातल्या संस्थांच्या जडणघडणीमध्ये देखील दादांचं मोठं योगदान होतं आणि त्यामुळेच कुठंतरी बारामतीतल्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांचं आज नामकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी सध्या बारामती तालुका दूध संघाच्या या संचालक मंडळ बरोबर आहे. संचालक मंडळानं आज बारामती दूध संघाचं नाव जे आहे ते बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आज आपण इथल्या संचालक मंडळातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल? अजितदादांच्या नावे आज दूध संघाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. नेमके काय भावना आहे? कारण संघाचं वर्षानुवर्ष जे रजिस्ट्रेशन होतं ते बारामती तालुका दूध संघ अशा नावानं होतं. आता नाव बदलण्याचा निर्णय घेतला. नमस्कार. बारामती दूध संघाच्या बाबतीत विचार करता बारामती तालुक्यापुरतच नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांचं योगदान खूप मोठं होतं आणि त्याचप्रमाणे सहकार क्षेत्र हे खऱ्या अर्थाने जर वाढवलं असेल तर ते अजितदादा साहेबांनीच वाढवलेलं होतं. त्यामुळे आमच्या संचालक मंडळाने एक मुख्य असा निर्णय घेतला की दादांना कुठेतरी आपण एक आदरांजली म्हणता येईल अशी स्वरूपात आपल्या दूध संघाचं नाव हे ज्यांच्यामुळे मोठं झालं किंवा ज्यांच्यामुळे आपल्या दूध संघाला महाराष्ट्रभर ओळख आहे तर तेच नाव आपण द्यावं असा संचालक मंडळ ठराव करून संचालक मंडळाने सहकार महर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित बारामती असं आपलं संघाचं नाव आता सध्या केलेलं आहे, असा ठराव केलेला आहे. संघाचं नाव बदललेलं आहे. तुम्ही काय सांगाल? दादांनी दूध संघाच्या उन्नतीसाठी काय काय मदत केलेली आहे? कशा पद्धतीने अजितदादांचं संघाला योगदान होतं? माननीय अजितदादा यांचं राज्याचे उपमुख्यमंत्रीपासून सर्व त्या काळात वेगवेगळ्या बारीक लक्ष असायचं आणि राज्याचा दूध उत्पादक शेतकरी कसा मोठा होईल किंवा त्याला कशी मदत होईल हे कायम लक्ष असायचं. दुधाचा धंदा जर अडचणीत आला तर वेळोवेळी अनुदान दिलं आणि दूध उत्पादन बाहेर काढल्या. तसंच दूध संस्थेला वेगवेगळ्या पद्धतीचं शासकीय अनुदान करून त्यात पशुखाद्य असेल इतर सगळं बाय प्रोडक्ट असेल यांना जेवढी मदत करता येईल तेवढं संघाचे हे संपूर्ण राज्यभर दूध संघ आणि दूध संस्था आणि सहकारी संस्था कशा वाढीस लागतील आणि त्याच्याकडे सगळ्याचा दृष्टिकोन संस्था चांगल्या बघण्यात होईल एवढंच पाहिलं. अजितदादांची जी रणनीती आहे, अजितदादा सुरुवातीपासून अगदी स्वतः दूध उत्पादक होते. दादांचं बारकाईने लक्ष असायचं. दूध संस्था वाढवण्यासाठी अजितदादांनी तुम्हाला वेळोवेळी अनुदानं दिली. तुमचा काय अनुभव आहे? कशा पद्धतीने तुमचा अजितदादांशी पहिला संपर्क आलेला होता? माननीय अजितदादांची माझा संपर्क 1999 साली माझी पत्नी सरपंच असताना पहिल्यांदा आला आणि गावाच्या राजकारणापासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत दादांचं लक्ष असायचं. मी दादांना वेळोवेळी ग्रामपंचायत असेल, सहकारी संस्था असेल, दूध संस्था असेल, सहकारी कारखाने असेल, वेळोवेळी सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांना भेटत असताना दादांचा फक्त एकच हेतू असायचा की प्रत्येक सहकारी संस्था चालली पाहिजे, टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे. दादा ही स्वतः एका सहकारी संस्थेचे संचालक सुरुवातीला, नंतर कारखान्याचे संचालक, पीडीसी बँकेचे संचालक आणि नंतर राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, म्हणजे सहकारातल्या पूर्ण पायापासून शेवटच्या शिखरापर्यंत ते सहकार संस्थेत राहिलं. त्याच्यामुळे आम्ही बारामती तालुका दूध संघाला सहकार महर्षी हे नाव दिलं आणि सहकार महर्षी अजितदादा पवार यांचं नाव देऊन त्यांचं कुठेतरी उतराई होऊ असे आम्ही चाललोय. तुम्ही काय सांगाल? ज्यावेळेस परवा अजितदादांचं निधन झालं, विमान अपघातात झाला, त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय होती? तुम्हाला ही बातमी कशी कळली? मी गावामध्ये येत होतो तर गावामध्ये येत असताना मला एक कॉल आला की दादांचा विमान अपघात झालाय, ते जखमी आहेत. तर म्हणलं असं नाही होऊ शकत, पण ते म्हणले झालंय. तर मग नंतर एक 10 मिनिटाच्या वेळेत परत एक कॉल आला आणि मेसेज पण आला की दादांचं आणि तिथे 5 असे जणांचं निधन झालेलं आहे. तर त्याच्या वेळेस आहे ना माझ्या डोळ्यातून पाणी आणि म्हणजे मला काहीच सुचत नव्हतं की काय करावं काय असं. म्हणजे मला 1-2 जण तर धरायलाच आले की काय झालं म्हणून किंवा असं काय. तर म्हणलं दादांचं असं असं मला समजलं निधन झालं म्हणून. तर म्हणजे एवढं वाईट वाटलं की असं की आपल्यातलाच घरातला किंवा आपला जवळचा कोण व्यक्ती गेला असं. म्हणजे एवढं भावना मी होऊन जही झालं मला. दादांचं कशा पद्धतीने मार्गदर्शन असायचं किंवा कधी तुम्हाला आल्यावरती तुमचं बऱ्याच वेळा नाव सभांमधून घेतलेलं होतं, कसा अनुभव होता?
तर दादांचं नेहमीच सहकारात म्हणजे प्रभुत्व होतच. ते सहकारातनं नेहमी सांगायचे किंवा असं करा तसं करा, किंवा कधी कधी तर त्यांच्या बोलण्यात यायचं किंवा तुम्ही राजकारण सोडा, तुम्ही मुलांना शाळा शिकवा, उद्योगधंदे करा, पण राजकारण हे काय लय हे नाही, हे त्यांच्या ह्याच्यातून येत होतं आणि सहकारावर त्यांचं बऱ्यापैकी प्रभुत्व होतं. तुम्ही जिरायती भागातून येता, जिरायती भागावर विशेष दादांचं लक्ष होतं. जिरायती भाग किंवा अजितदादांच्या मागच ठामपणे उभा राहिलेला होता. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुमची काय रिॲक्शन होती? कारण अपघात स्थळापासून तुमचं गाव देखील तितकं जवळ आहे. आम्ही एका हॉटेलमध्ये बसलो होतो आणि तिथं आमच्या मुलाला फोन आला की दादांचा विमानाचा ऍक्सिडेंट झालेला म्हणून. तर तिथं आम्ही सगळेजण एकदम आवाक झालो. प्रचाराच्या गाड्या आल्या इलेक्शन असल्यामुळे. नंतर आम्ही सगळे धावत डायरेक्ट विमानतळावर गेलो. त्यावेळेस तिथं बघितल्याच्या नंतर स्फोट झालेलं पाहिल्यानंतर आम्ही सगळेच आवाक झालो. सगळेच एकमेकाला धरायला लागले. दादांचं फार लक्ष आमच्या दूध संघावर होतं, आमच्या गावावर होतं. आमची जाणार शिरसा योजना असेल, आज आमचं भागात जिरायत भाग असल्याने तिथं पुसाई म्हणून आम्हाला लोक संबोधायचे, पण ते पुसून काढायचं स्वप्न दादांचं होतं. आणि आज आता मोठी पाईपलाईन एक दादाने सगळ्यांना पाणी पोचा म्हणून पाईपलाईनचं काम पण हाती घेतलेलं आहे, ते मंजूर पण केलं. आणि आता थोड्या दिवसात आमच्या भागात सुजलम सुफलम असं पाणी मोठ्या प्रमाणात येऊन सगळ्यांना पाणी शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाईल अशी दादांनी भूमिका घेतलेली होती. बरोबर आहे. हा जो नदीजोड प्रकल्प आहे तर राबवणार होते, 1000 कोटी रुपयांचे जवळपास त्यासाठी तरतूद केलेली होती. आता पुढे काय होईल? कारण 1000 कोटी रुपयांचं आता कुठेतरी विधिमंडळात ह्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली जाणार होती. आता या योजनेचं काय होईल, कसं बघता सगळे? आता आम्हाला असं वाटतं की वहिनींनी आता उपमुख्यमंत्री झालेत, त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहेत की वहिनींच्या माध्यमातून राहिलेली दादांची स्वप्न पूर्ण होतील, आमची कामं 100% होतील अशी आम्हाला खात्री वाटते. खरंच वहिनींच्या माध्यमातून ती स्वप्न पूर्ण होतील असं सांगतायत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही काटेवाडी गावचे, अगदी अजितदादांच्या घरासमोर शेजारी राहता. काय वाटलं हो? परवा ज्यावेळेस अशा पद्धतीने कॉल आला, गावात काय वातावरण होतं? कशा पद्धतीने काटेवाडीत? खूप आम्ही पूर्ण जण घाबरलेलो होतो. अचानक असं चुकीचं असेल असं आम्हाला पूर्ण सर्वांना, आम्ही गावात 5-10 जण लोक बसलो होतो. त्यांना एक जणाला कॉल आल्यानंतर तिथं वाटलं की ही पूर्ण चुकीचं कोणतरी आपली चेष्टा करतंय, मस्करी करतंय, असं घडणारच नाही असं आम्हाला पूर्ण जणाला वाटलं. पण ज्यावेळेस ही बातमी खरी निघाली त्यावेळेस काटेवाडीकर म्हणून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पूर्ण दुःखाचा डोंगर अख्ख्या गावावरती कोसळला होता. पूर्ण म्हणजे खूप हे झालं, गाव विस्कळीत झालं पूर्ण. तुमचा कशा पद्धतीने परिचय झाला होता दादांशी? दादा कसे ओळखायचे तुम्हाला? दादा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस कनेरीला आलते, त्यावेळेस आमची पहिल्यांदा भेट झाली होती. काय म्हटले होते त्यावेळेस दादा? नाही, मी खूप लहान होतो त्यावेळेस. दादा म्हणले अरे कशाला तुम्ही गाडीवरती फिरता, असे बोलले होते त्यावेळेस. काका तुम्ही काय सांगाल? कारण तुमच्याकडे खूप आठवणी आहेत. पंचायत समितीला तुम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली काम केलंय. काय झालं नेमकं? असं का घडलं असं वाटतंय? विश्वास बसतोय तुमचा? नाही ना, नाही. ज्यावेळेस आम्हाला बातमी कळली तर आमच्या गावामध्ये पंचायत जिल्हा परिषदला नारळ फोडण्याचा कार्यक्रम चालला होता. आम्ही महादेव मंदिरामध्ये हार घातला, नारळ वाढचा कार्यक्रम चालतो, तेव्हा आम्हाला फोन आला सचिन सातवरला मुसळ साहेबांना. तिथं आम्ही ऍक्सिडेंट झाला. आम्ही तो कार्यक्रम कॅन्सल केला आणि एअरपोर्टला गेलो. सगळं संपलं. सगळं संपलं होतं. पण मग तुम्ही ज्यावेळेस पंचायत समितीला काम करत होता अजितदादांच्या मार्गदर्शक म्हणून, काय सूचना असायची दादांची नेहमी तुम्हाला? चांगले काम करा, लोक गोरगरिबांची काम करा. गोरगरिबांची कामं करून सांगायचं. नाना काय सांगाल? काय नेमकं तुमचा परिचय कसा आला? या संचालक पदावर संधी मिळण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अजितदादांची मदत झाली किंवा अजितदादांचं नेमकं मार्गदर्शन काय असायचं? मी एकदम लहान म्हणजे गरीब कुटुंबातनं मला ही संधी मिळाली. कारण दादा पहिल्यांदा भवानगर कारखान्यावर संचालक झाले, त्यावेळेस आमचं गाव जवळच असल्यामुळे प्रचाराला यायचे. त्यामुळे दूध धंद्याची ह्याची दादाला त्यावेळेस फार आवड होती. दादाचा दूध धंदा फार मोठा होता. दादाने आम्ही एका लाईनीत गुले साहेबांना दूध घालून पगार घेतलेले, तेव्हापासून दादांची ओळख होती. दादांसोबत तुम्ही दूध घालायचा? हो, पगार घेतली गुल्यांची तर डेरीला काटेवाडीला जाऊन दादाची लाईनीत उभा राहून पगार घेतली. दादाला त्यावेळेस एवढा अंपणा काही नव्हता. आणि असंच दादानी मग दादांच्या जनावरांवर प्रेम तेवढंच आणि माणसं ओळखायला दादा हुशार. दादाला स्वच्छता फार आवडायची आणि त्यामुळं त्यांनी माळेगावचा प्रचार करताना माझी संस्था मी चांगली चालवली होती. ती मी दिलेल्या क्वालिटीचं घेऊन वाचायचे, मला ती जवळ घ्यायची, बोलायला लावायचे. तू म्हण की तुझ्या उत्पादकाला बोलायला लावायचे. दादानी मला 3 वेळा संधी दिली. माझं कुणीही राजकारणात नाही, 3री टर्म आहे, पण कधीही दादा मला एक शब्दाने अजून
कधी दूध संघावर 3 टर्म झाले तुम्ही. तिसरी टर्म आहे माझी. मी परवा दादाने आम्हाला पहिल्या मागल्या 2-4 महिन्यात संघाची मिटिंग लावली होती. असं सगळे विषय निघता मला दादाबद्दल बोलायची कधीच भीती वाटली नाही. दादानी माझं एकदा किस्सा सांगायचा, पाणी अडवलं होतं 15 एकराचं. सगळीकडे फिरलो मी, कोण न्याय द्याय नाही. मी दादाला 9 वाजता फोन केला रात्रीचा. दादा म्हणले तसली आत्महत्या भानगडीत करायचं पण म्हणू नको, मी इथं कशासाठी. काय झालं होतं नेमका किस्सा काय होता? कॅनलचा पाठ होता आणि एक वस्ती होती. त्या वस्तीवाल्याने आमचा पाठ अडवला कारण नसताना. माझा ऊस तिथं होता. मी दादाला किस्सा सगळा सांगितला. दादाने सब डिव्हिजनला खवाळले, म्हणजे तुला भेटवायचं कळत नाही का. आणि 290 फुटाचा प्रश्न होता. त्यासाठी दादाने 13 लाख रुपये टाकले व्यक्तीसाठी. आणि ती हालुंडळी आणि पाठ करून असं सगळं करून दिलं दादा. काही झालं तर आम्ही अर्ध 2 वळी लिहून लगेच दादाला सांगणार. दादा लगेच आम्ही शेतात नाही. एवढं दादाचं प्रेम होतं आपलं. पण मग आता हे काम कोण करेल? वडील आहेत, दादा आहेत, पण दादा इतकी सर येईल असं मला वाटत नाही. कारण काय होतं, दादा एवढं अनुभवातनं पुढे गेलते. दादानी सुद्धा माझ्या कधी जोरातनं थोडं प्रपंच नेलं. आणि त्यामुळे दादाला तळागोळात संस्थेबद्दल बारकावा, कुठं थुंकला, कुठं काय झाला, हे दादाला अजिबात खपत नव्हतं. जिथं असेल तिथं सांगणार असं करा. दादानी मी ती भाषण म्हणजे मिटिंग मध्ये सांगताना दादा म्हणलं आपला कारखाना फार जुना आहे, जुगाड असं बनवून केलाय. दादानी कपाळा आणून घेतलं. म्हणजे दादा अरे मला मागं सांगायचं, मी दुसऱ्याला 30 कोटी रुपये दिले. दादानी त्यावेळेस 40 कोटी रुपये संघाला नवीन कारखान्यासाठी मंजूर म्हणून केलं आणि ती मंजूर पण झाली. तुमच्या काय आठवणी आहेत? अजितदादांचा तुमचा परिचय कसा आला? दूध संघात तुम्ही काम करताय, दादांच्या काय सूचना असायच्या नेमक्या? दादांचा आणि आमचा परिचय म्हणजे अगदी आम्ही सामाजिक कार्य करत असताना वेळोवेळी भेट व्हायची. त्यानंतर दूध संघाच्या मागणीसाठी आम्ही ज्यावेळेस भेटलो दादांना, बारामती हॉस्टेलला भेटलो, त्यावेळेला दादांना म्हणजे आम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं होतं की माझा आता स्वतःचा एक डेअरी फार्म आहे, मोठा संकलन पण आहे 10-11 हजार लिटर. दादांना ते खूप अगदी अतिशय म्हणजे आपुलकीचं वाटलं आणि त्यांनी 30 मिनिटं माझ्याशी आमच्याशी त्यावेळेला वेळ दिला, भरपूर बोलले आणि त्यातून मग त्यांनी माझी इथं निवड केली. आणि त्यानंतर इथं आल्यानंतर पण ज्या वेळेला आमची दादांची भेट व्हायची, संघाच्या कामानिमित्त आम्ही दादांच्याकडे जायचो, तर दादांचा नेहमी असा असायचा की सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. उत्पादक असतील, सभासद असतील, संस्था आणि कर्मचारी असतील, ह्या सर्वांचा समान न्याय मिळाला पाहिजे आणि संस्थेचंही नुकसान कधी झालं नाही पाहिजे. त्यातून संस्थेची पण जी वाटचाल आहे ती चांगल्या प्रकारे पुढं म्हणजे वाढत राहिली पाहिजे, असा दादांचा नेहमी आम्हाला काटेकोरपणे त्याविषयी हे असायचं आणि ते मार्गदर्शन पण असायचं प्रत्येक. दादांचा कुठला किस्सा आठवतोय तुम्हाला एखादा काही? दादाचा किस्सा म्हणजे आम्ही पाठीमाग निवडणुकीच्या वेळेला विधानसभेच्या आमच्या इथला एक विषय होता आमच्या गावातला की आम्ही इथं आपल्या ह्याला बारामती क्लब मध्ये भेटलो दादांना रात्रीच्या 11-11:30 वाजले असतील आणि दादांनी ते दिलं, त्यामुळे झालं तो विषय. नंतर असाच विषय निघाल्यानंतर म्हणजे आमच्या ध्यानीमध्ये नव्हतं काय की दादांचा असा काय कुणी विषय काढला आणि पतसंस्था दादा मला डायरेक्ट बोलले. आमची म्हणजे मी एका पतसंस्थेचा चेअरमन पण आहे. दादांनी लगेचच मला विचारलं तुझ्या ठेवी किती आहेत, त्याच्यानंतर हे किती आहे, रिकव्हरी किती आहे, एनपीए किती आहे, लायबिलिटी किती आहे. म्हणजे माझ्या ध्यानीमध्ये नसताना पण अशा गोष्टी, कारण इतक्या गडबड होती त्या ठिकाणी, पण त्यातून पण दादांनी अशा गोष्टी काढल्या आणि तिथं समोरच म्हणजे या माणसाचा अभ्यास किती कसा आहे आणि व्यापक अभ्यास आहे. म्हणजे अगदी सहकार असेल, बँकिंग असेल, त्याच्यानंतर सहकारी कारखानदारी असेल, मार्केट कमिटी अशी असेल, म्हणजे तळागाळातून दादांनी ह्या सगळ्याचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे दादांच्या गोष्टी आणि प्रत्येक वेळेला म्हणजे जे काही सभासद असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, संस्था पण चांगल्या राहिल्या पाहिजेत, ह्या गोष्टी दादा काटेकोरपणे पाळतो. तुमचा काय अनुभव आहे? आता काय नेमकं होईल? अजितदादा नाहीयेत, अजितदादा होते तोपर्यंत एक मोठ्या भावाचा आधार म्हणून बारामतीकरांना मिळत होता. आता काय होईल नेमकं? जरी आता जर आम्हीच जर बारामतीकर जर म्हणलो की दादा गेल्यानंतर काय होईल, तर बाकीच्या महाराष्ट्राने काय करायचं? आम्ही आमच्या आज वहिनी साहेब, सुनेत्रा वहिनी साहेब, त्यांच्याकडं खूप मोठी आशा आहे, कारण त्यांना दादाच बळ देणार आहेत आणि ते मोठ्या जिद्दीने काम करणार आहेत. दादांच्या इतकं जरी नाही झालं तरी काही पटीने चांगलं काम होईल आणि महाराष्ट्राला उलट मोठं नेतृत्व एक महिला जरी असल्या तरी सक्षम नेतृत्व देतील, अशी आमची बारामतीकरांची आणि आमच्या दूध संघाची आमची सर्वांची भावना आहे. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत ही इच्छा आहे. सर्वांची इच्छा आहे की मोठ्या साहेबांचाही त्यांनी आशीर्वाद घ्यावा
आणि एकत्र येऊन उलट कामकाज करावं. एकत्र आल्यानंतर जी बारामतीची जी भीती आहे ती बाकीच्या महाराष्ट्रातील इतर नेत्यांना सुद्धा राहील. कारण साहेबांसारखं उत्तुंग देशाचं नेतृत्व हे बारामतीचं आहे आणि आजपर्यंत तरी प्रत्येक गोष्टीत जरी काय झालं तरी शेवटी साहेबांचाच हात असेल अशी प्रत्येक गोष्टीत यायचं. परंतु आज साहेबांनी स्वतः सांगितलं की सगळ्यांना कळलं की अजितदादा हीच साहेबांची मोठी शक्ती होती. अजितदादांचा तुमचा परिचय कसा आला, कसा घडला तुम्ही इथे? एका आमच्या गावातील एक सोमेश्वर कारखान्याच्या इलेक्शन दरम्यान एका आमच्या ज्येष्ठ नेत्याला आम्ही तिकीट मागायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी अचानक उभा राहिलो आणि दादा यांना तिकीट द्या, आमच्या गावात सगळ्या सहकारी संस्था आमच्या सर्वांच्या ताब्यात आहे. त्यावेळी दादांनी मला प्रश्न केला, अरे तू कारखान्यात सभासद आहे का? परंतु मी त्यावेळेस कारखान्याचा सभासद नव्हतो. मी त्यांना खरं सांगितलं. मग म्हणले तुला काय अधिकार आहे? त्यावेळेस मी सांगितलं दादा माझं संस्थेचं 2,500 लिटर दूध आहे, या माध्यमातून साधारण माझ्याकडे 200 ते 300 गवळी मला दूध उत्पादक म्हणून माझ्याकडे आहेत आणि त्या निमित्ताने दादा म्हणले उठ आता तुला एक 10 मिनिटं वेळ देतो, कारण जर तुम्ही एवढे उत्पादक सांभाळत असाल तर 100% तुम्ही चांगलं काम करताय. आणि मग दादांनी तिथं मला बोलण्याची संधी दिली. ती माझं पहिलंच त्या ठिकाणी माझं दादांशी बोलणं झालं. पण मग तुम्ही ज्यावेळी अजितदादांसमोर गेला, दुसऱ्याला तिकीट मागायला गेला होता, ज्यावेळेस आता दूध संघाकडे तुम्हाला संचालक पद, त्यावेळेस तर काय किस्सा आहे? त्याच वेळेस माझं ते तिकीट पक्क झालं. त्यानंतर मला 2 वर्षांनी दूध संघाला माझी संस्था 2च वर्ष सभासद झालेली असताना सुद्धा ज्या दिवशी त्यांना मी तिकीट मागितलं तुमचं तिकीट फायनल झालं. त्याच माझं त्या 2 वर्षांनी माझं तिकीट फायनल झालं. दादांनी आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आणि आमच्यासारखे ज्यावेळेस प्रस्थापित गावात नसतानाही आम्हाला दूध संघासारखं संचालक पद मला 2 टर्म दिल्या आणि वेळोवेळी दादांचं इतकं मार्गदर्शन असायचं. पाठीमाग माझ्यावरती जरा खोटे नाट्य आरोप करण्यात आले होते, परंतु दादांनी मला एक दिवशी मी दादांना भेटलो, दादांना सांगितलं दादा असं. दादा म्हणले अरे ज्या झाडाला फळं लागतात त्यालाच माणसं दगड मारतात. तू कुठेतरी तुझी तक्रार होती याचा अर्थ तू कुठेतरी चांगलं काम करतोय आणि त्याचीच खरी आपल्याला पावती मिळाली. आणि दादांचं आमच्या दूध संघावर इतकं लक्ष आहे. एक साधी एखाद्याने तक्रार केली तरी मोठ्या माणसाची जरी असली आणि बारक्याची जरी असली तरी ते दादा ही करतात. आज मी एक तुम्हाला आवर्जून सांगतो की या ठिकाणी निपाणी कुर्ली या गावातून कर्नाटकातून काही लोक माझे मित्र या ठिकाणी आलेत. ते दीपक पाटील तसेच अजित पाटील हे या ठिकाणी आलेत, कारण दादांचं इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की आपल्या बाहेरच्या राज्यातनं सुद्धा लोक या ठिकाणी आलेत. कुठून आलाय तुम्ही आणि काय नेमकं? नमस्ते. आम्ही सीमाभाग बेळगाव जिल्हा निपाणी तालुका कुर्ली गावातून आलोय. आम्ही म्हणजे गेली 60 वर्षे आमचा असा सीमा प्रश्न रेखडतच राहिलेला आहे. त्याचा म्हणजे पालकत्व अखंड महाराष्ट्राने घेतलेला आहे. त्यातल्या त्यात म्हणजे पवार कुटुंबियाकडे आमचं म्हणजे लई मोठी आस आहे. आम्ही नेहमीच मोठ्या साहेबांना पण भेटतोय आणि अजितदादांना कधी भेटलाय त्या प्रश्नावर? आमचे ज्येष्ठ नेते भेटलेत आणि दादानी वेळोवेळी म्हणजे आमचा सीमा प्रश्नाचा लढा जो कोर्टात चालू आहे सुप्रीम कोर्टात, त्याची वकिलाची फी असो किंवा इतर काही कायदेशीर बाबी असतील ह्या पुऱ्या करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला सीमावासियांना मदत केली आहे. तसेच म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील असून अगर सामाजिक क्षेत्रात जी आर्थिक मदत 865 गावांना मिळते यासाठी वेळोवेळी दादानी तत्कालीन म्हणजे झटक्यात प्रश्न सोडवलेले आहेत. एक आठवण म्हणून सांगतो, आमच्या इथलं एक शिष्टमंडळ आमच्या सीमा भागात एक देवचंद कॉलेज म्हणून आहे, जे म्हणजे ऍक्च्युली ग्राउंड त्याचं कर्नाटकात आहे आणि बिल्डिंग महाराष्ट्रात आहे. 2023 ला तिथं रोजगार मेळावा पण महाराष्ट्र शासनाने घेतलेला. त्या शाळेची ईबीसी सवलतची फी म्हणजे जे कर्नाटकातले विद्यार्थी आहेत आमच्या भागातले त्यांची 4 वर्षे रखडलेली होती. त्यानिमित्त देवचंद शहांचे नातू आशिषबाई आणि तिथले लोकल डायरेक्टर अशी मंडळी मंत्रालयाच्या दालनात घेतली आणि त्यावेळी मला वाटतं शिक्षण मंत्री अमरीश पटेल साहेब होते आणि दादा त्यावेळी जलसंधारणला होते. मग दादाने विचारलं लॉबीमध्ये तुम्ही का आलाय, तर तिथं आमच्या लोकांनी सांगितलं की असं आमचं ईबीसी सवलत रखडलेली आहे. तत्काळ मीटिंग बोलवली आणि तो ईबीसीचा प्रश्न आहे तो मिटवला. आणि आता म्हणजे आम्हाला खूप वाईट का वाटाले, आम्ही म्हणजे 200-300 किलोमीटर इकडे आलोय म्हणजे येतोय म्हणजे काय आम्हाला म्हणजे आमच्या म्हणजे लढताना म्हणजे पाठीला जो जोर देणारी व्यक्तिमत्व होतं ते नीतीनं क्रूररित्या म्हणजे हरवलेलं आहे. म्हणजे एवढा अन्याय कुणावरच होऊ नये एवढा झालेला आहे. यातनं सावरण्याची शक्ती म्हणजे
बारामती वसेना मिळो आणि आम्हाला सर्वांचा पाठिंबा कायम राहो आणि एवढंच धन्यवाद. मी बोलताना तर हे होत्या बारामतीतल्या आणि काही सीमा भागातल्या लोकांच्या प्रतिक्रिया. खरं तर अजितदादांनी बारामतीतल्याच नव्हे तर राज्यभरातल्या अगदी परराज्यातल्या लोकांचा देखील विचार केलेला होता. त्यांनी कामं केलेली आहेत सहकार क्षेत्रापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि त्यामुळे कुठेतरी अजितदादांच्या जाण्यानं अकाली जाण्यानं लोकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत. लोक अजूनही मानायला तयार नाहीत की अजितदादा कोणत्या अपघातामध्ये निधन झालेलं आहे त्यांचं. मात्र त्यांनी बारामतीकरांनी दुसरं असं देखील सांगितलेलं आहे की अजितदादांच्याच रूपानं ज्या सुनेत्रा बहिणी आहेत त्या काम करतील आणि बारामतीतले राहिलेले जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.